नमस्कार. दिनांक 11 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे आम्ही संन्यासी, आमचे मागे लागू नये. साधारण इसवी सन 1857च्या मार्गशीर्षातील गोष्ट. महाराज बसापूरला निघाले. बरोबर चोळाप्पा होताच त्याला ते रागाने म्हणाले, आम्ही संन्यासी, आमचे मागे लागू नये. घरी जाऊन प्रपंच करावा. पण चोळाप्पा पिच्छा सोडेना. महाराज शिव्या देऊ लागले. तरीही शांतपणे चोळाप्पा म्हणाला, मी घरदार सोडीन, बायका पोरी सोडीन, पण हे पाय सोडणार नाही. ते ऐकून महाराज प्रसन्न झाले. देव काय आणि सद्गुरू काय, दोघेही एकच. फरक करायचा तर देव प्रकाशरूप असतात आणि सद्गुरू देहधारी असतात. तसेच देवांना मायेची उपाधी असल्याने ते आईसारखे मायाळू असतात, पण सद्गुरू बापासारखे कडक स्वभावाचे असतात. तरीही ते दोघे आपल्या भक्तांवर फक्त प्रेमच करीत असतात. दोघेही भक्ताची कसून पारख करतात. परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करणाऱ्याला त्या दोघांच्या काळजात जागा मिळते. अर्थात बाकीच्यांना ते टाकून देतात असे नव्हे, त्यांनाही ते जवळ करतात. पण जी मुले कर्तृत्ववान होतात, कुळाचे आई वडिलांचे नाव उज्ज्वल करतात, त्यांचे पांग फेडतात, त्यांचे मुळे आई वडिलांना कृतार्थ झाल्यासारखे वाटते, धन्य झाल्यासारखे वाटते. अगदी त्याचप्रमाणे गुणवंत भक्तामुळे देवांना आणि सद्गुरूंना वाटते. चोळप्पाचे उदाहरण घ्यावे. सुरुवातीला महाराजांनी त्याची कसून परीक्षा पाहिली, तरी चोळप्पा शांत व धीरच राहिला. म्हणून बसापूरला जाताना महाराजांनी पुन्हा एकदा त्याला झिडकारले. त्याला शिव्याही दिल्या. अगदी आनंदनाथ महाराजांच्या शब्दातच सांगायचे तर, जा रे जा रे जा रे, आपल्या घरा रे, दारा पुत्र तेरे वाट पाहे. सीड नको तया, नको हो तयासी, बैसोनी आमापाशी काय जोडे. सुखे निज घ्या रे, संसाराते पहारे, घेणे आहे फेरे, भवा माझी. आनंद म्हणे आता, आता तरी जा रे, उगा बाया पोरे, वाट पाहती. अशा पद्धतीने त्याला घालून पाडून बोलले. आम्ही संन्यासी, आमच्या मागे लागू नये, घरी जावे, प्रपंच करावा असेही म्हणाले. पण चोळाप्पाचा निर्धार झाला होता. अक्षय वटवृक्षाखाली जो खेळ मांडला होता, त्यानंतर जणू आज भेट होत होती. आता ते परब्रह्म हातचे दौडून चालणार नव्हते. तो निश्चयाने म्हणाला, मी घरदार सोडीन, बायका पोरे सोडीन, पण हे पाय आता सोडणार नाही. त्याचा निर्धार पाहून महाराज प्रसन्न झाले. चोळाप्पाला त्याच्या उणीवांसकट त्यांच्या काळजात जागा मिळाली. परमार्थात दृढ निश्चय महत्वाचा असतो, हे सांगणारी ही लीला आहे. धन्यवाद.